आयुर्वेदामध्ये रुग्ण परीक्षणाला खूप महत्त्व आहे. याच्यामध्ये रुग्णाची सविस्तर माहिती विचारली जाते, रुग्णाला व्यवस्थित तपासले जाते आणि यावरून प्रकृती परीक्षण आणि स्रोतस परीक्षण केलं जातं. पण स्रोतस म्हणजे नेमकं काय? तर आज आपण स्रोतस याच्याविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रोहिणी मेळवंकी, आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ. स्रोतस या शब्दाचा अर्थ होतो वहन, स्रवण, उत्सर्जन किंवा शोषण करणे. त्यामुळे शरीरातील जे जे अवयव ही कामे करतात, म्हणजेच वहन, शोषण, उत्सर्जन, स्रवण, त्या सगळ्यांचा समावेश स्रोतस याच्यामध्ये होतो. मुख्य स्रोतसेही 13 आहेत. ही म्हणजे अन्न, प्राण, उदक, रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र, मूत्र, पुरुष आणि स्वेद. मुख्य स्रोतसे जरी 13 असली तरी स्त्रोतोमयम ही शरीरम असा उल्लेख आलेला आहे. म्हणजे हे पूर्ण शरीर स्त्रोतोमय आहे. म्हणजे असंख्य स्रोतसे शरीरामध्ये असतात. म्हणजे शरीरामध्ये जे मायक्रो किंवा मॅक्रो लेवलचे चॅनल्स आहेत किंवा पाथवेज आहेत, या सगळ्यांचा समावेश हा स्रोतसामध्ये केला जातो. रक्ताचे वहन, लिम्फॅटिक सिस्टीमचे ड्रेनेज मेंटेन करणे, डायजेस्टिव्ह ज्युसेसचे सिक्रिशन, हार्मोन्सचे सिक्रिशन किंवा नको असलेल्या पदार्थांचे उत्सर्जन, मेंदूकडून मांसपेशींकडे संदेशवहनाचं काम किंवा मांसपेशींकडून मेंदूकडे संदेशवहनाचं काम, या सगळ्या महत्त्वाच्या कामासाठी स्रोतस ही महत्त्वाची असतात. ह्या सगळ्या महत्त्वाचं काम करण्याचं माध्यम म्हणून स्रोतसे काम करीत असतात. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यासाठी स्रोतसांचं काम हे अतिशय महत्त्वाचे असते. मॅक्रो लेवलला ही सगळी कामे आपल्या शरीरातील अवयवांमधून होतच असतात. म्हणजे लिव्हर, स्प्लीन, किडनी किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम या सगळ्यांमध्ये वहन, शोषण, उत्सर्जन ही सगळी कामे होत असतात. त्याचप्रमाणे मायक्रो लेवलला म्हणजेच प्रत्येक पेशीच्या स्तरावर सुद्धा ही कामे होत असतात. आणि म्हणूनच स्रोतसांची संख्या ही असंख्य मानली गेलेली आहे. आणि आपल्या शरीराचं सर्व काम व्यवस्थित चालू राहण्यासाठी आणि शरीर निरोगी राहण्यासाठी ह्या सगळ्या स्रोतसांचे काम व्यवस्थित चालू राहणे खूप महत्त्वाचे असते. व स्रोतस परीक्षण कशासाठी करणे आवश्यक आहे? तर आयुर्वेदामध्ये प्रत्येक स्रोतसाचं काम, ते स्रोतस बिघडण्याची कारणे आणि त्याची चिकित्सा याच्याबद्दल सविस्तर वर्णन आलेलं आहे. आणि याच्यावरून आपण रोगाचं अचूक निदान करू शकतो. तसेच तो रोग कशामुळे झाला असेल त्याची रुग्णाला कल्पना देऊन त्या गोष्टी टाळण्यासाठी, जेणेकरून तो रोग पुन्हा रुग्णाला होऊ नये यासाठी रुग्णाला मार्गदर्शन करता येते. तसेच अशी काही लक्षणं स्रोतस परीक्षणामध्ये समोर येऊ शकतात ज्याचं नंतर रोगामध्ये रूपांतर होऊ शकतं. तर रुग्णाला या दृष्टीनं सतर्क राहण्यास सांगून त्या दृष्टीनं आपल्याला मार्गदर्शन करता येतं. अनेक स्रोतस ही इतर स्रोतसांशी संबंधित असल्यामुळे एक स्रोतस बिघडलं तर त्याच्याशी संलग्न स्रोतसाचं आरोग्य पण बिघडू शकतं किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या अवयवाचंही आरोग्य बिघडू शकतं. या सगळ्याचा विचार करून ह्या गोष्टी टाळण्यासाठी रुग्णाला मार्गदर्शन करता येतं. आणि यानुसार चिकित्सा आणि निदान यांचं योग्य प्लॅनिंग करणं सोपं जातं. म्हणून स्रोतस परीक्षण हे खूप महत्त्वाचे आहे. या सगळ्यांबरोबरच मनोवह स्रोतसाचा सुद्धा आवर्जून उल्लेख ग्रंथांमध्ये आढळतो. आपल्या मनामध्ये अनेक भावना, विचार यांची सतत देवाणघेवाण सुरू असते आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. हार्मोनचं सिक्रिशन किंवा डायजेस्टिव्ह ज्युसेसचं सिक्रिशन या सगळ्यांवर याचा परिणाम होत असतो. अनेक शारीरिक आजार हे मानसिक आजारांमध्ये परिवर्तित होतात किंवा अनेक मानसिक आजारसुद्धा शारीरिक आजारामध्ये परिवर्तित होऊ शकतात.
अनेक आजार हे मनोकायिक असतात, म्हणजेच सायकोसोमॅटिक डिसीजेस ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे या सगळ्या रोगांची व्यवस्थित मॅनेजमेंट करण्यासाठी या मनोवळ स्रोतसाचा व्यवस्थित विचार करून त्यानुसार आपल्याला चिकित्सा ठरवावी लागते. म्हणून स्रोतस परीक्षण हे एकूणच खूप महत्त्वाचे ठरते.